राज्य शूटिंग बॉल असोसिएशन व लातूर जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या 30व्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत नाशिकच्या 17 वर्षाखालील संघामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला यावल तालुक्यातील सय्यद फरहान मोहम्मद आसिफ याची कर्णधारपदी निवड करण्यात आलेली आहे। यात विशेष म्हणजे 14व्या वर्षी महाराष्ट्राचा कर्णधार होण्याचा गौरव प्राप्त झालेला या यशाबद्दल सातपुडा पीपल एज्युकेशन सोसायटी मारूळ संचलित डीएड कॉलेज मारूळ येथील या युवकाचा सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोहम्मद फरहान याचा सत्कार करण्याकरिता संस्था प्रिन्सिपल स्टाफ व मान्यवरांच्या हस्ते त्याला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी मधुकर साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद जीवराम महाजन हे होते, तर कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मौलवी शब्बीर उमर यांनी उपस्थिती दर्शवली। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक SM खाटिक यांनी केले। बॉयज स्कूल के हेडमास्टर यूसुफ हाजी साहब को हमारे भाई को शेर के साथ कि कभी महक की तरह हम गुलों से उड़ते हैं, कभी धुएं की तरह पर्वतों से उड़ते हैं। ये कैंचियां हमें उड़ने से खाक रोकेंगी तो हम पैरों से नहीं हौसलों से उड़ते हैं। मैं हाजी साहब को आवाज दूंगा कि अपने ख्यालात का इजहार करें। अस्सलाम वालेकुम। आज के इस एजाजी प्रोग्राम के सदर हमारे नजदीक के और हमारे बीच हमेशा रहने वाले एक युवा नेता आदरणीय शरद जी महाजन, उनके साथ नावी गांव से आए हुए उनके सहकारी मित्र, मारूळ गांव के ग्राम पंचायत के सभी मेंबरान, उर्दू जूनियर कॉलेज के सभी मेंबरान, हमारे फैजपुर उर्दू केंद्र के आदरणीय केंद्र प्रमुख दस्तगीर दादा, हमारे मारूळ गांव के पुलिस पाटिल साहब, अभी हमारे बीच हमारे बेहतरीन मित्र नरू दादा आए हुए हैं। मैं चाहूंगा कि कोई उनका सत्कार करे फुलार हार से। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जय गजानन ग्रुपच्या वतीने भुसावळ ते शेगाव श्री गजानन महाराज मंदिरापर्यंत भव्य असे पालखीचे आयोजन करण्यात आले होते। या पालखीचा शुभारंभ अष्टभुजा देवी माता मंदिर जामनेर रोड या ठिकाणून झाला। भुसावळ शहरातील राजमार्गावरून ही पालखी शेगावकडे प्रस्थान करण्यात निघाली। या पालखीचे विविध भागामध्ये सत्कार करण्यात आला व सर्व भक्तांना परिसरातील नागरिकांनी सेवा देखील दिली। यावेळी संपूर्ण भुसावळ शहरामध्ये भक्तिमय व चैतन्यमय वातावरण निर्माण झालेले होते। त्याच प्रसंगी वाचत नाचत गात ही पालखी शेगावकडे जाण्यास निघाली। यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी पालखीचे स्वागत केले, भक्तांचा सत्कार देखील केला। अतिशय एक विलोभनीय प्रसंग यावेळी लोकांना अनुभवास मिळाला। यानंतर हिरा मारुती या ठिकाणी देखील रुपाली फाउंडेशनच्या वतीने अल्पहाराचा कार्यक्रम पालखीतील भक्तांकरिता आयोजित करण्यात आलेला होता। यावेळी घेतलेल्या भक्तांच्या मुलाखती। जय माऊली। दरवर्षी गजानन बाबाची वारी आम्ही नित्य नियमाने मिळून काढतो। सालाबादप्रमाणे यंदाही नवीन वर्षी वारी काढलेली आहे आणि वारी अशी वारीमध्ये शिस्त आणि नियम कडक असल्याने तो वारीचे नियम पाळतो आणि भुसावळ ते शेगाव असा 4 दिवस वारीचा सोहळा मनवतो। सोहळा मनवत असताना अनेक अडचणी येतात, पण गजानन बाबा सर्व दूर करतात आणि गजानन बाबा ही जी वारी करून घेतात ते आम्ही करत नाही, आमच्याकडून माऊली वारी करून घेते। मग आमच्या पाठीशी गजाननाचा आशीर्वाद आहे, त्यामुळे आम्हाला जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी राहिली नाही आणि राहणार नाही आणि कायम बाबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि सर्व गजानन भक्तांच्या पाठीशी राहील। नवीन वर्ष पहिली तारीख आणि माऊलींकडे काय प्रार्थना घेऊन चाललेले? नवीन वर्षी माऊलींना एवढं साकडं घालायला चाललो की माऊली आमच्या सर्व गजानन भक्तांना, त्यांच्या सहकुटुंब सहपरिवारांना एकदम सुखी ठेव व आनंदित ठेव व येणारे हर संकट टाळ। 1 जानेवारी 2017 या रोजी भुसावळ ते शेगाव पायदळ दिंडी यात्रा काढण्याचं नियोजन केलेलं आहे। त्यानिमित्ताने रुपाली फाउंडेशनच्या अंतर्गत हेमंत पाटील, हेमंतदादा पाटील, अतुलदादा पाटील, प्रशांत कचवे, प्रेमचंद कचवे या सर्व मंडळींनी मिळून हिरा मारुती या स्थळी अल्पहाराचा कार्यक्रम आयोजित केला होता सालाबादाप्रमाणे। भुसावळ शहरातील सोमेश्वर नगर या भागामध्ये एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने नवीन वर्ष साजरा करण्यात आले। कोणत्याच प्रकारची धुमाल न करता
एक सामाजिक उपक्रम, एक समाजाचे काहीतरी देणं, एक सामाजिक जाणीव हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 2017चा त्यांचा एक संकल्प त्यांनी बांधलेला आहे. हा संकल्प बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा व झाडे जागवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नवीन वर्ष या ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी या भागातील लहान थोर मोठे तरुण सर्वच वयोगटातील व्यक्तींनी या सुप्ताच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला व बेटी बचाव व बेटी पढाव या अभियानात सर्वसमावेश एक अभियान चालवण्याचा देखील उद्दिष्ट वर्षभराकरिता सोमेश्वरनगर भागातील नागरिकांनी अशी भावना व्यक्त केलेली आहे. यावेळी सदर परिसरामध्ये फुगे बांधून व आतिषबाजी करून नवीन वर्ष साजरे करण्यात आले व अशा या संकल्प करून नवीन वर्ष साजरे करण्याच्या अशा कार्यक्रमाला सर्व स्तरातूनच अभिनंदन केले जात आहे. गडकरी नगर भागातील धम्मशिला या बौद्ध विहाराच्या वतीने शौर्य दिन 1 शौर्य दिन गडकरी नगर भागातील धम्मशिला बौद्ध विहाराच्या वतीने शौर्य दिनाचे औचित्य साधून भुसावळ शहरातील आंबेडकरी चळवळीतील 8 उमेदवार हे जे नगरसेवक म्हणून निवडून आलेले अशांत सत्काराचा कार्यक्रम धम्मशिला बौद्ध विहाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता व त्याच प्रकारे 1 जानेवारी शौर्य दिनाबद्दल समाजात माहिती व्हावी या उद्देशाने देखील या ठिकाणी भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार देखील यावेळेस करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन विजयभाऊ सुरवाडी व त्यांच्या सहकार्याने केले होते. यावेळी या परिसरातील लहानशे मुलाने आपल्या कलागुणाचे सादरीकरण देखील केले. या ठिकाणी फार मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती दिसून आली. दर्जेदार टाइल्स निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार विजेते प्राप्त असलेले रूप टाइल्सचे संचालक श्री बद्रीशेठ अग्रवाल यांनी आता नवीन प्रतिष्ठान स्थापन केलेले आहे. हॉटेल राधाकृष्ण या हॉटेलचा भव्य शुभारंभ दिनांक 1 जानेवारी रोजी पार पडला. अतिशय दिव्य भव्य असलेली या हॉटेलमध्ये फॅमिली गार्डन आणि एअर कंडिशन भोजनालयाची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. हे हॉटेल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 लाल जैन मंदिरासमोर असून या हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी भुसावळ शहरात नव्हे तर जिल्ह्याभरातील विविध मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. दिव्य भव्य असलेले लॉन हॉटेल्स पाहण्याकरिता या ठिकाणी नागरिकांची फार मोठी गर्दी दिसून आलेली होती. भुसावळ शहरात हे हॉटेल आगळे वेगळे रूप घेऊन उतरलेले आहे. राजेशाही थाट असलेले जिल्ह्यातील पिबरवेज रेस्टॉरंट आहे. हॉटेलचा दैदिप्यमान शुभारंभ सोहळा अति थाटामाटात पार पडला.